नमस्कार. आज आपण सिंहगड पोलीस स्टेशन या ठिकाणी आहोत. आपण मागच्या रविवारी जो जनता दरबार घेतला होता त्या जनता दरबारमध्ये एक तक्रार आपल्याकडे होती की IT जॉबवाला म्हणून एक जॉब लावतो या नावाखाली फसवणुका केल्या. विद्यार्थ्यांकडून अगदी 45,000पासून ते 1 लाख रुपयापर्यंत पैसे उकळले. मला वाटतं त्याचं नाव लक्ष्मीकांत शिंदे म्हणून त्या संबंधित व्यक्तीचं नाव आहे की त्याला आता इकडं पोलीस स्टेशनमध्ये बसवलेलं आहे. आत्ताच आम्ही इकडं सिंहगड पोलीस स्टेशनचे PI महाजन साहेब यांच्यासोबत आत्ता बराच वेळ आमची चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये महाजन साहेबांनी बऱ्यापैकी पॉझिटिव्ह विषय आता आज घेतले. जे काही लूज फॉल्स त्याच्यामध्ये आहेत तो म्हणतो मी मुलांना शिकवलं आहे, मुलं म्हणतात आम्हाला शिकवलं नाही, ऑफलाईन जॉब घेतो, ऑफलाईन तुमचे क्लास घेतो म्हणून सांगितलं, ऑनलाईन क्लास घेतले. काही विषयांमध्ये जे विषय आहेत साहेबांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये साधारण 175 लोकांची फसवणूक झालेली आहे. आज आमच्यासोबत इकडं 50-60 मुलं आहेत आणि त्याच्यामध्ये विशेषतः मुलींचा भरणा जास्त आहे आणि प्रत्येक पुणे शहरामध्ये येतो याच्यामध्ये बऱ्यापैकी 90% मुलं ही बाहेरची आहेत, जी पुण्याच्या बाहेरची आहेत. 90% मुलांनी काय केलं की पुण्यामध्ये लोक स्वप्न पाहतात की आम्हाला कुठेतरी चांगला जॉब मिळेल आणि ह्या ज्या अशा कंपन्या आहेत ज्या कंपन्या फसवणुका करतात याच्यामध्ये सहज मुलं फसली जातात की त्यांना त्यांच्या भवितव्याची भीती असते. बाबा माझं भवितव्य कसं घडेल, काय घडेल. मला या आजच्या लाईव्हच्या माध्यमातून मुलांना सांगावं लागेल की आपण सर्वजण शिकलेलो असतो आणि शिकलेलं असताना आईवडील पैसे भरतात, परंतु हे पैसे भरत असताना आपण या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत की नक्की संबंधित व्यक्ती जो तुम्हाला जॉब देतो म्हणतोय तो तेवढ्या विश्वासपात्रतेचा आहे का. त्याच्या ज्या काही कंपन्या आहेत त्या आता त्यांनी ह्या लक्ष्मीकांत शिंदेनी जिकडं जागा भाड्याने घेतली होती त्याचे भाडंसुद्धा त्यांनी दिलेलं नाही आहे. त्याचं तिथलं जी लोक कामाला होती त्या लोकांचे कामावाल्यांचे पगारसुद्धा दिले नाहीत आणि त्यांनी इथं साधारण टेंटेटिव्हली हिशोब जर केला तर 70-80 लाख रुपयाची फसवणूक त्यांनी इकडे विद्यार्थ्यांची केलेली. आता त्याच्यामध्ये जे काय आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्हाला जे काय आत्ता ॲक्शन घ्यायची आहेत, अजून आम्हाला काही गोष्टी त्यांना द्याव्या लागणार आहेत पोलिसांना की त्यांनी असं काही XYZ कंपनीकडनं मी तुम्हाला जॉब घेऊन देतो, जर तो त्या कंपनीकडनं जर ह्या मुलांना जॉब लावणार असेल तर त्या कंपनीबरोबर ह्याचा टायप असला पाहिजे. परंतु ह्यांनी तसं न करता ह्यांनी स्वतःच त्या कंपन्यांचे ID तयार केले आणि ते ID क्रिएट केले त्यांनी स्वतः आणि तेच हा फेक ID ह्या लोकांना पाठवायचा, यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवायचा. आणि मला वाटतं की एक ताई आता तिकडं आतमध्ये सांगितलं की तिला आतमध्ये इंटरव्ह्यूला ज्या कंपनीमध्ये तिला पाठवलं त्या कंपनीमध्ये ती गेल्यानंतर कंपनी म्हटली आम्ही तुम्हाला बोलवलंच नाही, आम्ही तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं, तुम्ही कसे काय आलात. याचा अर्थ मग नंतर ह्या विषयामध्ये विद्यार्थ्यांना वाटायला लागलं की आम्ही फसले गेलो. तो किती शेवटी कसं असतं की चोर किती हुशार असला, किती स्वतःला शाणा समजत असला, शेवटी कायद्याच्या आत लांबपर्यंत असतात. आम्ही आत्ता साहेबांना भेटलोय. काही साहेबांनी ज्या गोष्टी सांगितल्यात आम्ही त्या गोष्टींचा आता पाठपुरावा करून येणाऱ्या 2 दिवसामध्ये जी कागदपत्र आमच्याकडे आहेत की ह्या प्रत्येकाला इकडे त्यांनी जॉब लावतो म्हणून प्रत्येकाला मेल केलेला आहे. तो मेल शिवाय अजून बरेच काय असे विषय आहेत की ते सगळे आम्ही काढून आता साहेबांना पुराव्यासहित देणार आहोत. त्याच्यानंतरनं आम्ही हे सुद्धा सांगितलं, माझं ह्या आजच्या लाईव्हच्या माध्यमातून सर्वांना विनंती असेल की IT जॉबवाला, बरोबर ना, IT जॉबवाला ह्या नावाखाली जर तुम्ही कुणी पैसे भरले असतील तर त्यासाठी आमचा परवेज आहे. परवेजबरोबर आपण संपर्क करावा. आम्ही आता नंतरनं कमेंट्समध्ये परवेजचा नंबर पाठवणार आहोत. त्याच्यामध्ये आपण जर परवेज संघ संपर्क केला तर जास्तीत जास्त साधारण आम्हाला वाटते की साहेबांच्या म्हणण्यानुसार 175 लोकांची फसवणूक झालेली आहे.
जर 175 लोकांची फसवणूक झाली तर या ठिकाणी 50-60च लोक आले, साधारण 100 लोक अजून ह्याच्याकडनं फसवणूक आलेली आहेत. होतं काय की हा सगळा विषय तो शेवटी उरून सोडून आमच्या पुणे शहरावरती बाहेरची लोक असतात, फसवणारा बाहेरचा असतो आणि विद्यार्थी त्यांच्या गावाला ज्यावेळेस शिफ्ट होतात तिकडे जातात त्यावेळेस सांगतात की आम्हाला पुणे शहरामध्ये फसवलं. तर परत एकदा आमच्या पुणे शहरावरती कुठंतरी कोणतरी बाहेरनं येतो, तो आमच्या शहरामध्ये कुठंतरी लोकांना काहीतरी स्वप्न दाखवतो आणि त्याच्यातून तो लोकांची फसवणूक करत सुटतो. तर अशा विषयासाठी आम्ही अशा लोकांना अगदी सुरुवातीच्या काळापासून माथाडीच्या माध्यमातून असेल किंवा मनसे फादरबॉडीच्या माध्यमातून असेल आम्ही अशा लोकांच्या पाठीमागे लागत असतो आणि त्यांना त्यांची जागा दाखवत असतो. एकाला आज आम्ही गरीब कुटुंबातली पोरं आहेत की ज्यांनी 40-50 हजार रुपये त्याला दाखवले आणि आम्ही तुला जॉब लावतो. IT मध्ये पोरांनी स्वप्न बघितलेले असतात. काही मुलं तर अशी आहेत की ज्यांच्या घरच्यांना माहीतसुद्धा नाही आहे की त्यांनी हे त्यांचं पॉकेट मनी असेल किंवा कुठनं तरी इकडून तिकडून काढून पैसे आणले असतील आणि ते ह्याच्याकडे लावले त्या लक्ष्मीकांत शिंदेकडे. नावाचा लक्ष्मीकांत आहे परंतु नक्की दळभद्री आहे कोण अजून आम्हाला माहीत नाही आहे, परंतु त्याला शोधावा लागला. शेवटी कसं असतं की आता काय गोष्टी ह्या कायदेशीर आहेत. त्याचं ऑफिस जर असतं, त्याचं ते काय कॉलेज असतं आणि आत्तापर्यंत मग आम्ही पहिल्यांदा तिथे गेलो असतो आणि मग इथं आलो असतो, परंतु तसं काहीच नाही आहे. ऑनलाईन या सगळ्या गोष्टी चालू होत्या म्हणून आम्ही आज पोलीस स्टेशनला रितसर आलो आहे. पोलीस स्टेशनला आम्ही त्याचं दिलं, वेळ पडली सापडला तर मग त्याचं काय करायचं त्या पण गोष्टी नंतरनं पाहिल्या जातील. तत्पूर्वी आपण जे प्रत्यक्षात या विषयामध्ये बाधित झाले त्या मुलं आपले थोडक्यात त्यांची इथं कशा पद्धतीने फसवणूक झाली ती थोडक्यात मांडते. आम्हाला म्हटले होते की 6 महिन्याचा क्लास आहे पण फक्त 1च महिन्यात क्लास घेऊन बंद करून निघून गेले ते लोक. तू कुठून आली? मी बार्शीमधून. सर जसं मी नागपूरची आहे. जसं मॅमने त्यांनी म्हटलं होतं की 6 महिन्यात जर तुम्हाला प्लेसमेंट करून नाही गेला तर तुमचे 100% रिफंड करून देऊ. त्याच्यानंतर आमच्या स्टुडंट आणि फॅकल्टीमध्ये कुठलीच प्रकारची ट्रान्सफरन्सी नव्हती. इवन आम्हाला आमच्या फॅकल्टीचे सुद्धा नंबर नव्हते दिले, ना आमचे जे क्लासमेट्स होते त्यांचे तर नव्हतेच पण फॅकल्टीचे पण नसेल. आणि आम्हाला जर कुठल्याही गोष्टीचं डिस्कस करायचं असेल क्लासमधलं तर आम्हाला आधी आमच्या कन्सिलरला कॉन्टॅक्ट करावं लागत होतं, मग कन्सिलर त्या टीचरला करावं लागतं. ह्या गोष्टीमध्ये 1-2 दिवस असे जात होते. त्यांनी म्हणतात प्रॉपर ट्रेनिंग दिलं पण ट्रेनिंग प्रॉपर झालीच नाही आहे. ह्या 6 महिन्यात कमीत कमी आमचे 4 सर चेंज झाले आहेत. सर मी नाशिकहून आलेली आहे आणि सर मला असं सांगितलं मी डायरेक्ट ट्रेनिंगसाठी मी ऑलरेडी क्लास माझं स्वतःचा IT बॅकग्राऊंड आहे त्याच्यामुळे मी त्यांना डायरेक्ट म्हटलं मला ना डायरेक्टली जॉब पाहिजे. तर ते मला असं बोलले की तुला 1 महिन्याच्या आत जॉब देतो. मला 10 दिवसात त्यांनी पैसे भरायला लावले आणि त्यांनी मला अक्षरशः एक इंटरव्ह्यू दिला तिथे मी केले. तर त्यांनी असं डायरेक्ट सांगितलं की तुला हा IT जॉबवाला हा नेमका कोणता क्लास आहे. त्यांनी म्हणजे अक्षरशः त्या कंपनीशी त्यांचं काही टायअप नाही काही नाही, फक्त त्यांनी असं फेक आमच्याला फक्त त्यांनी मेल वगैरे केलेले असं बाकी पैसे घेऊन टाकले त्यांनी आणि आम्हाला कोणत्याही प्रकारचं जॉब वगैरे. क्लासमध्ये एवढे मुलं आहेत एका सुद्धा मुलाला प्लेसमेंट झाले नाही, एका सुद्धा मुलाला जॉब दिलेला नाही त्यांनी. आणि आम्ही त्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू गेलो तर उलटे ते कंपनीवाले आम्हाला म्हणायचे की आम्ही ट्रेनिंग देतो त्याच्यासाठी तुम्हाला 10,000 पे करावं लागेल. अजून वेगळे अक्षरशः माझ्या पप्पांनी कर्ज घेऊन फीस भरले, त्यांनी दिवस परेशान केले आम्हाला फीस मागायला. आणि आता अशी परिस्थिती झाली की घरी काही सामान किंवा मी तिकीटसुद्धा खरेदी करू शकत नाही, अशा परिस्थितीत आली मी आज. मी जळगावची आहे. मी अक्षरशः माझ्या घरच्यांना पण सांगितलं नाही की माझ्यासोबत काय काय झालं आहे म्हणून. घरच्यांकडून पैसे पण मागता येत नाही म्हणून मी ते पार्ट टाइम जॉब करते. 2.5 घंट्याचा प्रवास करावा लागतो सर जॉबच्या ठिकाणी जायला आणि 2.5 घंटे यायला लागतात. मी सकाळी 7 वाजता घरून निघते आणि 10:30ला घरी निघते. सर यांच्यामुळे अशी परिस्थिती येऊन गेली आहे सर माझ्यावर. हे आपल्या देशाचं भवितव्य आहे आणि आपल्या देशाचे भवितव्य जे डोळ्यात जर अशा प्रकारे कोणी नालायक लोक त्यांची फसवणूक करून जर त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आणत असतील तर मला वाटतं की माझी या ठिकाणी महाजन साहेब असतील किंवा त्यांचा बाकीचा स्टाफ असेल यांना विनंती आहे, एक तर ह्यांचे पैसे परत द्या अथवा त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे. कारण म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकवला नाही पाहिजे. आज ह्या मुलांना फसवलं, त्या ताईच्या डोळ्यात पाणी आणले,
उद्या हा जर इकडून मोकळा सुटला तर हा अजून ह्याला लायसन मिळेल थोडक्यात फसवण्याचं. त्यामुळं ह्याला आता इथं आलाय, ह्याला असं आपण सोडू नये. आणि जर सोडला आणि त्याच्यातून नंतरनं मग आमच्या कार्यकर्त्यांच्या हाताला जर तो लागला आणि त्याच्या तोंडाला जर आम्ही काळं फासलं कुठं, तर मग त्याला नंतरनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जबाबदार नसणार. त्यामुळे त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे, त्याला सोडला नाही पाहिजे. आम्ही आत्ताचा हा जो आजचा लाईव्ह आहे, आम्ही हा गृहमंत्र्यांना सुद्धा टॅग करणार आहोत, पुण्याच्या CPंना सुद्धा टॅग करणार आहोत. याच्यामध्ये लक्ष देऊन हे काय स्वतःला खूप पुस्तकी किडे समजतात ना, ही जी लोक अशा पद्धतीने या मुलांच्या स्वप्नावरती बुलडोजर फिरवतात, ह्यांच्यावरती ह्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त झाल्या पाहिजे. आज तो 70-80 लाख रुपयाचं त्यांनी इकडं ह्या पोरांच्या स्वप्न त्यांनी थोडक्यात त्यांची तोडलेली आहेत. मला असं कोणाला अधिकार नाही आहे कुणाची स्वप्न अशा प्रकारे तोडण्याचा. त्यामुळं जर मग अशा प्रकारे माणूस जर पुण्यामध्ये राहत असेल आणि पुण्याला बदनाम करत असेल तर मग त्याचं काय करायचं. गुन्हे दाखल झाले तर मनसेला कधी फरक पडत नाही, आम्ही ते कधी गोष्टी बघणार पण नाही आहे. त्यामुळं साहेबांनी आता जास्तीत जास्त त्याच्यावरती आम्ही तर सगळ्या जेवढ्या गोष्टी तुम्हाला पाहिजे त्या आम्ही देणार आहोत, परंतु ह्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे ना. ह्या सगळ्या पोरांचे पैसे आम्ही म्हणत नाही आहे की तू आता ठीक आहे ना, तू सांगतो ना मी शिकवलंय, माझा जॉब पूर्ण केलाय, तू त्यांचे काय पैसे तुला तुझे कट करून घ्यायचे असतील ते एक ठरवून घ्यावं आणि त्यांच्या बाकीचे पैसे गरीब पोर आहेत. आता ते ताईंनी सांगितले 2-2, 2.5 तास तिला जाण्या येण्यासाठी लागतात. 2-2 ड्युटीज लोक करतात, साठवलेले थोडेफार पैसे असतात ते पैसे ते लोक देतात आणि हे नालायक लोक त्यांची घरं भरतात त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने जर तुम्ही लोक कामं करणार असताल तर मग तुम्हाला आम्ही पुणेकर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही सुट्टी देणार नाही. मुलांना कोण देतो? माझी बहीण या क्लासला लातूर कृष्णा डोंगरे. माझी बहीण इथं मार्चच्या बॅचला होती, 45,000 भरली होती. 1च महिना क्लास झाला, पुन्हा क्लासच बंद झाला. ते डिप्रेशनमध्ये येऊन बहीण मी क्लासेस करणार म्हणून गावी जाऊन बसले. त्याच्या जागी मी आलो आहे, 3दा आलो आहे, काय न्याय भेटाय नाही. त्याच्या अजून एकदा आले न्याय भेटेल. मी कोपरगावचा. तर मला जानेवारीमध्ये त्यांनी कॉन्टॅक्ट केला की 100% आमचा जॉबचा रेट आणि आम्ही तुम्हाला जॉब लावून देतो. तर मग मी फेब्रुवारीमध्ये जॉईन केलं. तर मार्चमध्ये ते क्लास वगैरे बंद करून आमच्याशी सगळा कॉन्टॅक्ट तोडून आणि एकदम असे म्हणजे गायब झाले ते सगळे. त्यानंतर आम्ही खूप कॉल वगैरे करण्याचा प्रयत्न केला पण काहीच नाही कॉन्टॅक्ट झाला त्यांच्याशी. आणि काही मुलींना इथं काही लातूरच्या काही आणि सगळे लोक बाहेरच्या गावचे होते आणि काही मुलांना आणि मुलींना त्यांनी धमकी पण दिलेली की आम्ही तुमचं करिअर बरबाद करू असं तसं भरपूर काही. सर म्हणजे माझ्या पप्पाची एवढी परिस्थिती नव्हती तरी माझ्या पप्पांनी कर्ज काढून पैसे भरले आणि ते सारखं फोन करायचे की जर तू पैसे नाही भरले तर तुझ्या घरी लोनवाले येऊन बसणार आणि ते कसं पैसे काढणार ना ते तुम्हाला पण माहीत नाही. लोन पण दिलंय हो, म्हणून ते डिप्रेशनमध्ये जाऊन मी सारखं ऍडमिट होते. आता पण ऍडमिट होऊन उद्या कालच आले. $70,000 तू कुठलं आहे? कोल्हापूर. याचं तर $70,000 याच्याकडनं घेतले, त्याला क्लासला पण घेतलं नाही. ऑनलाईन पैसे सगळे तुमचे सगळ्यांचे पैसे त्याने त्याच्या अकाउंटवरती घेतलेत का? मी लोन करून घेतले. सगळं ऑनलाईन पेमेंट आहे. मला वाटतं की इतक्या मोठ्या प्रमाणावरती जर 70-80 लाख रुपयाचं पेमेंट जर त्याच्या अकाउंटवर जमा झालं असेल तर मला वाटतं की पहिल्यांदा काय करायचं असेल, याचं अकाउंट फ्रीज केलं पाहिजे पोलिसांनी. याचं ज्या अकाउंटवरती या सगळ्यांचे इन्स्टॉलमेंट झाल्यात ते आम्ही उद्याच्याला करूयाच. पुढे गेलं आपल्याकडनं एक उद्याच्याला निवेदनामध्ये देत असताना नितीन उद्याच्याला आहे ना यांच्या बाबतीमध्ये निवेदन देत असताना आपल्या निवेदनामध्ये हा पण उल्लेख करा की त्याचं ज्या अकाउंटवरती ह्या लोकांचं पेमेंट गेले ते सगळं अकाउंट फ्रीज करून टाकलं लगेच अर्जंटमध्ये. इन्कम टॅक्सला पण आपण ते देऊन टाकू सगळं. आम्हाला जेवढे प्रयत्न करायचे कन्झ्युमर आणा त्याच्यामध्ये. आता मागाशी नितीनने तुम्हाला सांगितले की कन्झ्युमरमध्ये सुद्धा आपल्याला केस टाकावी लागेल जर आपल्याला त्याच्याकडनं दिलेले पैसे परत घ्यायचे असतील. तर हे काय हा फक्त एक आपण एक आता पार्स केलेलं आहे की त्याला प्रेशराईज करा. आम्हाला कुठलाही कंप्लेंट करायची नाही, काय नाही. आमच्या पोरांचे पैसे परत मिळत असतील तर आम्ही इथनं बॅकआउट होऊ.
पण जर नाही तर कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये, जेव्हा आता आम्ही ह्या गोष्टी समजू शकतो की पोलिसांवरती आता गणपतीचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गणेशोत्सवाचा ताण आहे, पण गणेश विसर्जन झाल्यानंतरनं जेवढे विद्यार्थी आहेत तुमच्या पालकांसहित तुम्ही इकडे यावं. आमची बाकीची टीम तुमच्याबरोबर आहे. आम्ही सगळे तुम्हाला संपर्क करू आणि तुमच्या पालकांसहित आपण सगळे येऊन इकडे ठिय्या आंदोलन करू. आम्ही आजच सांगतो की गणेश विसर्जनानंतरनं जर पोलिसांनी याच्यामध्ये कडक कारवाई केल्या नाहीत तर आम्हाला सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये येऊन या ठिकाणी या मुलांच्या सगळ्या पालकांचं आणि अजून या आजच्या लाईव्हच्या माध्यमातून माझं ज्यांची फसवणूक झाली आहे त्या लोकांना सुद्धा विनंती आहे की IT जॉबवाला या लक्ष्मीकांत शिंदे याच्याकडनं याचं जे ऑफिस होतं ते नवले ब्रिजला होतं, आपल्या बायपास रोडवरती नवले ब्रिजला. असे कोणी फसवणूक झालेली असतील तर त्यांनी परवेजला कॉन्टॅक्ट करा. परवेजचा नंबर आम्ही आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये टाकणार आहोत. तुम्ही त्यांना जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट करून तुमचे जे काही फसवणूक झाली असेल तुम्ही परवेजबरोबर बोला. आणि तुम्हीसुद्धा ज्या दिवशी हा जो काही व्हॉट्सअप ग्रुप पोरांचा केला आहे त्या ग्रुपमध्ये तुम्हीसुद्धा सामील व्हा. ज्या दिवशी तुम्हाला आम्हाला इथं, कारण आता आपल्या हातामध्ये फक्त प्रेशर टॅक्टिक्स आहे. जर आपण जेवढं जास्तीत जास्त प्रेशर क्रिएट करू त्याच्यावरती एकतर तो जेलमध्ये जाईल, अदरवाईज तुमच्या सर्वांचे पैसे तरी मिळतील. ठीक आहे. आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं होतं, जे की आम्ही तसं सिंहगड पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिले. त्या निवेदनाचा लवकरात लवकर पोलीस विचार करून त्याला आतमध्ये आणला आहे. तर त्याच्यावरती मला वाटतं की काय कारवाई करायची ती होईल. कदाचित आमच्या सकाळपासून आमचे कार्यकर्ते या ठिकाणी येऊन बसलेत आणि मी येणार आहे, आमची संपूर्ण टीम येणार आहे. म्हणून मला वाटतं की त्याला आधीच इथं इंटरव्ह्यूसाठी आणून बसवलेलं आहे. आता तो इथं आलेला आहे, आतमध्ये बसवला आहे, वकिलासहित आला आहे, म्हणजे तो तयारीचा आहे. परंतु त्याला माहीत नाही की ह्याच्याही पलीकडे आमचं एक कोर्ट आहे. जर मग इथं नाही न्याय मिळाला तर मग आम्हाला न्याय कसा करायचा, कसा घ्यायचा ते आमचं कळतं. आम्हाला तिथपर्यंत जायचं नाही. पण वेळ पडली ना तर ह्या पोरांच्या स्वप्नावरती त्याने नांगर भिरावला आहे. त्याच्या घरादारावरती, त्याच्या प्रॉपर्ट्यांवरती जर आम्हाला काय करावं लागलं तर आम्ही ते सुद्धा करू. धन्यवाद.